रहिवाशांच्या विजेवर पडणार अदानी ग्रुपच्या स्मार्ट मीटरची नजर। सरकारने राज्यातील शहरी तसेच गाव परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका हा 10 वर्षाच्या करारानुसार अदानी ग्रुपला दिला आहे। त्याची सुरुवात काही शहरात गावांमध्ये झाली आहे। नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी ग्रुपच्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात केली जात आहे। तसेच तालुक्यातील चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसवण्याची हालचाल सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे। त्यामुळे शहराप्रमाणे गावागावातील रहिवाशांच्या विजेवर आता अदानी ग्रुपची नजर पडणार असल्याने जनमानसात तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत। राज्यातील शहरी गाव परिसरातील रहिवाशांना सरकारच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत होता। त्यानंतर महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत असून विद्युतधारक ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटरचे वितरण करण्यात येत होते। सध्या राज्य सरकारने विद्युतधारक ग्राहकांना बसवण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठा बिलातील मीटरचा ठेवा हा अदानी ग्रुपला दिल्याने अदानी ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील काही शहरात गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हे काही अंशी सुरू केले जात असताना नागपूरसारख्या प्रगतशील शहराबरोबर गावातून अदानी ग्रुपच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला रहिवाशांनी विरोध दर्शवला। त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्युतधारक ग्राहकांना बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरचे काम थांबवण्यात आले होते। मात्र सध्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी ग्रुपच्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तसेच चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यामुळे आता रहिवाशांच्या विजेवर अदानी ग्रुपची नजर पडणार असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना उमटू लागली आहे। राज्य सरकारने महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युतधारक ग्राहकांना बसवण्यात येत असलेल्या विद्युत मीटरचा ठेवा हा अदानी ग्रुपला दिल्याने अदानी ग्रुपच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे। मात्र सध्या कोणत्याही प्रकारचा स्मार्ट मीटर बसवण्याचे काम गावात सुरू नाही। सदर स्मार्ट मीटर हे जुन्या विद्युत मीटर प्रमाणेच असून रहिवासी जेवढ्या प्रमाणात विजेचा वापर करतील तेवढ्याच युनिटचे बिल जुन्याच प्रमाणे आकारण्यात येणार आहे। मात्र जनतेत कोणतरी गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे। जयदीप रा नानोटे, उपअभियंता, महावितरण कार्यालय, उरण। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।